नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, ईश्वरापर्यंत पोचण्याचा एक मार्ग म्हणजे भक्ती. तर ही भक्ती म्हणजे नेमकं काय याविषयी एक फार छान पोस्ट वाचनात आली आणि खरंच ती खूप आवडली, म्हणून आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी सुद्धा शेअर करते. किती साधी सरळ सोपी व्याख्या आहे बघा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात. भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ म्हणतात. भक्ती जेव्हा प्रवासाला निघते तेव्हा तिला यात्रा म्हणतात. भक्ती जर संगीतात शिरली तर तिला भजन कीर्तन म्हणतात. भक्ती जर लोकसंगीतात शिरली तर तिला भारूड म्हणतात. भक्ती जेव्हा माणसात प्रकटते तेव्हा माणुसकी निर्माण होते. भक्ती जर घरात शिरली तर त्या घराचं मंदिर होतं. भक्ती जर का शांतपणे मनाच्या गाभाऱ्यात शिरली तर त्याला ध्यान म्हणतात. आणि भक्ती जर कृतीत उतरली तर तिला सेवा असं म्हणतात. श्रोते हो, खरंच या भक्तीचे विविध प्रकार आहेत आणि या भक्तीच्या विविध प्रकारातूनच आपण परमेश्वराशी अनुसंधान साधू शकतो, ज्यानं आपल्याला मानसिक शांतता मिळू शकते आणि मानसिक शांतताच आपल्याला आनंद आणि समाधान देऊ शकते. हेच खरं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.